शाळा चालला. बाय बाय. लाईट पण कर. लाईट चालू गाडीचं. कशाला झालं शाळात? बरं जा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा आपला तिसरा दिवस व्हिडिओ बनवण्याचा. आजचं आपलं वातावरण बघितलं जर तुम्ही तर सकाळपासून वातावरण पूर्णपणे ढगाळ झालंय बरं का. वातावरण म्हणजे जादूसारखी गंमत झाली. मिनिटाला बदलत जाते. जशी जादू होते तसं वातावरण बदलते, अशी गोष्ट झाली. मित्रांनो, आज ना आपल्याला आपल्या गायीन खाली तर एक खड्डा पडलाय. त्याच्यामुळे खूप राडा होऊन होतो. खड्डे पाणी वर तुमतं तर आपल्याला हा खड्डा समोर दिसतो तो भरायचा आहे आपल्याला. तर आपण त्यासाठी सिमेंट कॉन्क्रीट आता काढून घेऊ आणि खड्डा भरून घेऊ. आपण गायीनं सगळं काही कुट्टी खाली टाकून दिली आपण इकडे. तर गायींची वैरणी काम केलंय. पहिलं आपण ते खड्डा बुजवायचं काम करू, कारण त्याच्यामुळं किडे वगैरे तयार होतात त्याच्यामध्ये. गायींना इन्फेक्शन नको व्हायला, त्या हिशोबाने आपण त्यांची पहिले काळजी घेऊ. पहिलं खड्डा आपण पॅक करून घेऊ. दिवसभरचे काय कामं करतो आपण ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. इकडं आता आपण नाही का गाय साईटवरती बांधून घेतलाय. जागा धुवून काढू एकदा. खडी वळवून ठेवली आपण. तर एवढी जागा खड्ड्याची आहे, पॅक करून घेऊ आपण एकदा. आपण इकडे आता मटेरियल तयार करून घेतलंय. पाणी टाकून घ्यायच्यामध्ये व्यवस्थित मटेरियल काढून घेऊ. मग तिकडं टाकून घेऊ आपण. आपलं झालंय कॉन्क्रीट करून मित्रांनो. व्यवस्थित पॅक करून ठेवलं. आता 2-3 दिवसाला सुकून देऊ. काही साईडला बांधून ठेवलं, त्याच्यामुळं सुकल्यानंतर काही आपण इकडे बांधून घेऊ. चला, गाईने पाणी वगैरे पाजून घेऊ. नंतर जेवण करायचं आहे. जेवण वगैरे करून मित्रांनो, हे आपलं रूप कालचं. आणि आता नाही का अक्कान त्यांनी गवत घेऊन ठेवलं गायींसाठी. ते उसाच्या काढायला ते गवत घेऊन आपण. आज वातावरण थोडंसं परत दमट झालंय. सकाळी बारीक पाऊस यायला लागला होता. आता वातावरण दमट होऊन गेलंय. व आपल्या रानामध्ये आपण लावलेलं सूर्यफुलाचे बी. सूर्यफूल आलं बघा. 1, 2, 3, 4 लाईन शेर वगैरे दिसतात तुम्हाला. हे आपले भुईमुगाच्या शेंगा आपण भुईमुग केला इकडं. ही आपली इकडे मका तुरे वगैरे फेकले. बारीक कणस पण यायला सुरू झाले वगैरे. बारीक आहे अजून, काही जास्त मोठे झाले नाही. आणि इकडे ही जी मका आहे गायींसाठी आपण केली मका आहे. समोरचे आपलं चिंचेचं झाड जे नेहमी तुम्ही ब्लॉगमध्ये बघता ते. चला, आता नाही आपलं जेवण करायचं आहे. बाकी जेवायचे बाकी आहे. आपण गायींना ते गवत घेतलं, ते गवत घरी आणून टाकून देऊ गायींसाठी आणि मग जेवण वगैरे करू आपण. गायींना संध्याकाळपर्यंत पुरल आणि उद्या सकाळी पुरल शेवटी वैरण करून ठेवली आपण गायींना. आता नाकांत येत आपण जेवण वगैरे. ऊन पडलं कडक आज. म्हणजे कडक काही नाही एवढं पडलंय. ऊन तर पडलं खरं, पण कधी पाऊस पडत सांगते नाही. कारण वातावरण बदल सांगतो ना, वातावरण म्हणजे जादू झाली आता. चालू आहे गंमत आहे. कधी पण चेंज होतं वातावरण. ट्रॅक्टर चालू करून तिकडे चिर खायचं आपल्याला. एका ठिकाणी रोप टाकायचं तिकडे आपल्याला. दाखवतो तुम्हाला. जेवण वगैरे करू मग ट्रॅक्टर चालू करून चिर खायला जाऊ आपण. आपल्याला ना मित्रांनो रोपाचं रान तयार करायचं इकडं. काय ट्रॅक्टर चालू करू काय, त्याला आपण ट्रॅक्टर चालू करू घेऊ आणि चिरखडून आधी चिरखडून घ्यायचं तिकडचं आणि मग रोटर मारून घ्यायचं वरती. चला, आपलं चिरखडा चिंचे खाली लावले तिकडं. तिथून चिरखडा घेऊ. आधी रान चिरखडून घेऊ. मोकळं म्हणजे हवा वगैरे पेल दे. त्यानंतर आपण तिकडे रोटरी मारूया. आपलं चिरखडा चिंचे खाली ठेवलेत आपण तिकडं. पावसाळा आणि तिकडे रस्त्याला म्हणजे सावली लावून ठेवलेत आपण तिकडं उन्हाळ्यामध्ये. ट्रॅक्टर जास्त कसं बंद राहिल्यामुळं ना ब्रेक वगैरे लॉक होऊन चालले. तर साधा ब्रेक आपला, त्याच्यामुळं पाणी लागलं थोडंसं त्रास होत राहिलं. चला मग आता पटकन चिरखडून घेऊ. आणि आपल्याला जर लवकर सुकलं तर आपल्याला परत रोटर मारून रोप पण टाकायचं आहे. थोडं काम पटकन आठवून घेऊ आपण.
चला सुपरवाडा चिरखडून आपण इकडं रान जास्त ओढलं आहे त्याच्यामुळं एवढं लागत नाही. प्रयत्न करू आपण एवढं लागलं तो बोलावणार झाला आता मित्रांनो. आपण चिरखडून झाला आता जागा आपण बापासाठी ठेवली होती. ट्रॅक्टर इकडं आपला चिरखडून चुकून जाता हवा पिऊन जातो आणि मग जेव्हा रान हवा पिऊन पूर्ण मोकळं होईल त्यानंतर आपण रोटर मारून रानचं रोपा तयार करून घेऊया. प्लस ट्रॅक्टर घराकडे बॅटरी ट्रॅक्टरची डिस्चार्ज झाली. ट्रॅक्टर बॅटरी का वर्किंग करत नाही. आपण ट्रॅक्टर सायकल उठून चालू केला होता. आता कुठं सिगारेट ठेवून ट्रॅक्टर कुठं धक्क्याला आपण लावून देऊ. ट्रॅक्टरचं काम झालं ट्रॅक्टर धक्क्याला लावून दिलं कारण का चार्जिंग काय झाली नाही बॅटरी त्याची चालू होणार आहे. त्याच्या चिरकडे सोडून दिले इकडं आणि इकडं प्रियंकाने जे मका घेऊन ठेवली गवत ती गायींसाठी आपण आता घरी घेऊन जाऊ. माझ्या मते ना नक्कीच तरी स्टार्टरचा प्रॉब्लेम आहे शूजचा. लाईट पट्टी लावून बघू आपण जरा. ढळकी बाबा पुढं ओके ओके झालं झालं ठीक आहे. झालं जाऊ घराकडे वातावरण. सुंदर असा नजारा आजचा. वातावरण परत ढगाळ झालं होतं पूर्णपणे. वेगळ्या साईडला पूर्णपणे आता ढगाळ होऊन गेलाय. इकडे आपल्या आवडती मक्का तिकडे गायींची मक्का आपली मक्का खाण्याची मक्का आणि जनावरांची मक्का उलट झालं आपलं बोलणं. ठीक आहे चला जाऊ घरी आजा. मित्रांनो आपला हा मुगाला शेंगा आल्या आणि शेंगा वाळायला पण आलं का काळ्या पण पडल्या तोडून घालतले शेंगा. आवड संपूर्ण आपला मूग आहे कसा आहे कमेंट करून सांगा बरं मित्रांनो. तो सूर्य मावळतील चाललाय आता. आपण तळ्यावरती जाऊन बघू. आज मोटर चालू करून दिली काय पाणी किती आलं वरती काय चेक करू आपण तळ्यावरतून. आणि हो मित्रांनो तुम्ही अजून आपला ड्रोन शॉट बघितला आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा. जर नसेल बघितला तर आपल्या चॅनलवरती आपण ड्रोन शॉट अपलोड केला आहे तर तिथे जाऊन तुम्ही एकदा नक्कीच ड्रोन शॉट बघा. खूप भारी झाला आहे. आपलं संपूर्ण शेत आहे त्या ड्रोनमध्ये आपण कॅप्चर केलं. शेत तळं आपलं जवळ आहे ते ड्रोनच्या माध्यमात एकदम भारी व्ह्यू दिसतो बघा. आणि कसा वाटला व्हिडिओ तो ड्रोनचा तो पण कमेंट करून सांगा बरं मित्रांनो. आपलं तळं आज साधारणतः जास्त काही आलं नाही वरती कारण की माझ्या मोटर जास्त रेमत आली नाही. तळ्यामध्ये शेवळ व्हायला लागलं आहे. बघू आपण मासे वगैरे जर भेटले त्यावेळेस मासे टाकून मागचे आपण जे मासे टाकले संपूर्ण मासे पाखरांनी खाऊन घेतले. एकच मासा शिल्लक राहिला तळ्यामध्ये. जवळपास तो 2.5 ते 3 किलोचा मासा आला त्यावेळेस मासा शिल्लक राहिला. आपण त्याला यावेळेस खाय प्यायला खूप टाकलं तर आपण त्याचे व्हिडिओ पण बनवले तर माशाचे. तुम्ही नंतर बघितले आपल्या इंस्टाग्राममध्ये आपण व्हिडिओ अपलोड केले. तुम्ही आमच्या इंस्टाग्रामवरती जाऊन बघू शकता व्हिडिओ त्याचे माशाचे. तर मित्रांनो छोट्याशा व्लॉगला इथे थांबण्याची वेळ झाली. हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. एक फायनली संध्याकाळचा व्ह्यू बघा खूप छान दिसतो व्ह्यू. सूर्यावरती ढगाळ गेलाय पूर्णपणे आणि वातावरण खूप सुंदर असं झालंय. दिवसभर ऊन होतं आणि आता पूर्ण ढगाळ वातावरण होऊन गेलं बघा मित्रांनो. चला भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार सर्वांना.